भारत माता की वंदे। पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 3 आणि 4 मध्ये राजकीय घडामोडींना वेग आलाय। या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत भास्कर जगधने यांनी तीव्र असंतोष व्यक्त केलाय। लोकशाही प्रक्रियेत पारदर्शकता, न्याय आणि जनतेच्या प्रश्नांकडे होणाऱ्या दुर्लक्षाविरोधात त्यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली। कोणत्याही राजकीय चिन्हाविना हातात तिरंगा घेत त्यांनी तिरंगा रॅली काढली आणि थेट जनतेपर्यंत आपला आवाज पोचवला। आम्ही निष्ठेने पक्षाचे कामं करतो, पण ज्यावेळेस संधी देण्याची वेळ येते त्यावेळेस पक्ष आमच्यासोबत निष्ठा ठेवत नाही। त्यामुळं आम्ही आमच्या तिरंगा झेंड्याशी निष्ठावंत आहोत। शेवटी आम्ही पक्षाचा झेंडा सोडला आणि तिरंगा हातात घेतला आहे। सध्या आम्ही मतदारांना जागृत करतो आहे की योग्य उमेदवाराला निवडून आणा, जो तुमच्यामधला आहे, तुमच्यामध्ये काम करतो, तुमच्यासाठी धडपड करतो, त्या व्यक्तींना आणा। की आयात केलेले किंवा पक्षांनी ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांना उमेदवारी देऊन इथं आमच्यावर लादल्यानंतर आम्ही काय करायचं। त्यामुळं आता आम्ही आमच्यातला कोणीतरी उमेदवार पाहिजे म्हणून आम्ही तिरंगा रॅली काढली। आम्ही आज देशासाठी उतरलो आहे। हा देशाचा विषय आहे। मतदान करणं म्हणजे देश चालवणं हा एक भाग असतो। त्याच्यामुळं आम्ही जागृत करतो लोकांना की योग्य उमेदवारांना मतदान करा आणि योग्य उमेदवाराला संधी द्या। प्रभाग 4 प्रभाग 3 मध्ये परिस्थिती अशी झाली की प्रत्येकजण येतो, देवदर्शन करतो, हे करतो, आमिषाला बळी पाडतो। गरीब जनता आहे, परिस्थितीने ग्रासलेली आहे। त्यांच्या भावनेंशी खेळ करून त्यांना लाचार करण्याची प्रक्रिया केली जाते आणि लाचार करून त्यांच्यावर पैसे लादून त्यांची परिस्थितीचा काय म्हणतो आपण परिस्थितीची हे भावना घेऊन की त्यांच्या भावनेशी खेळ केला जातो पैसे देऊन। पण ह्या जनतेने पण जागृत झालं पाहिजे की 2 पैशासाठी आपण आपलं मत विकलं पाहिजे का, आपण काय केलं पाहिजे। कारण पुढच्या 5 वर्ष हे लोक तुम्हाला विचारणार नाही, हेही तुम्हाला माहिती आहे। मागच्या प्रत्येक इलेक्शनमध्ये प्रत्येकाला अनुभव आहे, त्याच्यामुळं प्रत्येकाने विचार करावा। आम्ही ही विनंती सर्वांना करतो। परिसरातील नागरिकांनीही या उपक्रमाकडे लक्ष देत विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या। या घटनेमुळे प्रभाग क्रमांक 3 व 4 मधील राजकीय वातावरणात हालचाल निर्माण झाली असून आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आपण नेहमीच अडचणीबद्दल बोलतो, पण काम नेहमीच चालत असतं। ह्याच्यामध्ये अजून थोडा सहभाग व्हायला हवा, लोकांनी पुढे यायला हवे आणि चांगले कार्यकर्तेही पुढे यायला हवे, जे डे टू डे लाईफमध्ये की काय समस्या आहेत ते वारंवार घेऊन त्याचा फॉलोअप ठेवतील। समस्या खूप आहेत, जर आपण बघितलं तर कचरा आहे, ड्रेनेज आहे, वॉटर आहे, क्लेनलीनेस आहे, महिलांचे प्रश्न आहेत। बेसिकली महिला सिक्युरिटी अँड प्रोटेक्शन हे खूप मोठा प्रश्न आहे। तर त्याला साथ देणारा जो लोकल माणूस आहे, जो 24 तास त्यांच्यासाठी उभा असणार आहेत, अशा लोकांनी त्याच्यात सहभाग घ्यायला पाहिजे। आणि एक जोमाने ज्यांचा विश्वास आहे अशी लोक ह्या एरियामध्ये आली पाहिजे आणि आपले प्रश्न म्हणजे महिलांना वोकल लोकल असं मी म्हणेल, आणि जे सहजतेने कार्यकर्त्यांपर्यंत तो माणूस पोहोचू शकतो असं एक माध्यम त्यांच्यामध्ये निर्माण झालं पाहिजे की ते ओपन राहील आणि फार फ्री फ्लो असे प्रश्न मांडू शकतील। आम्हाला पाणी व्यवस्थित आलं पाहिजे, स्वच्छतेची सुविधा झाली पाहिजे। जगधन्या ताईला साथ दिली तर आपलं सगळं होणार। तुम्ही मागं कुणाच्या पळायचं नाही। आपली झोपडपट्टी सुधारली पाहिजे, झोपडपट्टी नाव बदललं पाहिजे। दुसरे कामं करून घरं बांधतात, तिथं काही बांधून दिलेले नाही घरं बिरं, स्वतः कष्ट करून घरं बांधतात। काहीतरी जगधनेबाई आपल्याला मदत करतात, त्यांच्या मागं आपण राहावे, आपल्या तिरंगी झेंड्याला साथ द्यावे। माझं नाव सुनीता आहे। मी आज दादांसाठी ह्यासाठी आलेले, दादांनी कुठल्याही टायमाला आपल्याला जसं मदतीला उभे राहतात आमच्याबरोबर। दादा आम्हाला असा अपेक्षा आहे की दादाच आमचे साथ देणार। तिरंगा रॅली आपण याच्यासाठी की हे तिरंगा आहे, ज्याला खरंच याच्यावरती गर्व आहे त्यांनी सगळे भारतीय खरंच आपल्या चंद्रकांत दादांना साथ द्यायला पाहिजे, खरं त्यांच्या मनोपासून साथ द्यायला पाहिजे। आज दादांनी आम्हाला 1 रुपयाची सुद्धा अपेक्षा नाही आहे, खरंच नाही आहे, आणि मला तर खासकर नाहीच आहे। आमच्या दादांसाठी आणि मावशीसाठी आम्हाला गर्व आहे। जय लहूजी, जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र। या तिरंगा रॅली काढत असताना राष्ट्रीय पक्ष एक राहण्यासाठी आणि सर्व जाती धर्माची लोक ह्या रॅलीमध्ये आहेत।
या रॅलीमध्ये तिरंगा रॅलीचा अर्थ की आत्ताचं वातावरण विलक्षणचं असल्यामुळं या विमाननगर भागामधनं सामाजिक कार्यकर्ता सर्वांना जाती धर्माला घेऊन चालणारा कार्यकर्त्यामध्ये आमचा चंद्रकांत जगदने हे चांगलं काम करतो. याच्या तिरंगा रॅलीच्या संदर्भामध्ये सर्व जाती धर्माला घेऊन या विमाननगर भागामध्ये काम करत असताना चंद्रकांत दादांना या भागातनं खऱ्या अर्थाने भागाचं परिवर्तन करण्यासाठी एकमताने विचार करून याचा विषय निर्णय लावण्यात यावा. परिस्थिती आता सध्या फक्त ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनीच इलेक्शन लढवावं अशी सद्यस्थिती आहे. निष्ठावंत कार्यकर्ता ज्यावेळेस पक्षाची मुलाखत देतो, पक्षाकडे जातो, त्यावेळेस फक्त त्याला फॉर्मॅलिटीज म्हणून दिलं जातं. पण ज्याच्याकडे पैसा आहे आणि ज्याच्याकडे सर्व गोष्टी पैशाने विकत घेतल्या जातील त्यांनाच पक्ष संधी देतो. त्याच्यामुळं आम्ही सध्या तरी कुठल्या पक्षाच्या मागे आता सध्या तरी नाहीत. ह्या भूमिकेसाठी आम्ही तिरंगा हाती घेतला आहे. या रॅलीत स्वाभिमान, राष्ट्रप्रेम आणि लोकशाही मूल्यांचा संदेश देण्यात आला.